सॉफ्ट, स्पंजी आणि मऊ असेच आप्पे वाटता येत नाही. किती छान दिसतात हे आप्पे. पण मंडळी, आमच्या स्वराने थोडासा हट्ट केला. मावशी काहीतरी स्वीट कर ना गं. पण आप्पे तर स्वीट नाही. मग त्यासाठी मी हा सगळा घाट घातला मंडळी. आणि मी ह्या आप्पे पात्रामध्येच आप्पे केक तयार केलेत. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? मग चला तर आपण आज या आप्पे केकची रेसिपी पाहूया. आणि तुम्ही ती करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चला आता त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. हे आप्पे केक बनवण्यासाठी आपल्याला अगदीच घरातीलच सर्व सामान लागणार आहे. थोडे दूध लागणार आहे, साखर, रवा आणि गव्हाचं पीठ हे आपल्याकडे सर्व असतेच. तसेच इथे आपण इथे कोको पावडरचा वापर करणार आहोत. पण मंडळी, माझ्याकडे कोको पावडर नसल्यामुळे मी हॅपी बिस्किटचे पुडे आणले होते. 2 पुडे आणले होते मी, पण मी इथे एकच पुडा टाकत आहे आणि दुसऱ्या पुड्यातील 2-3 बिस्किट टाकले आणि 2-3 बिस्किट मुलांसाठी खायला ठेवले. आणि ह्या बिस्किटांची मी ते छान अशी पूड करून घेतलेली आहे. आता मी इथे अर्धी वाटी दुधामध्ये साखर टाकून हे दूध साखर विरघळायला ठेवणार आहे. आणि हे छान असे गरम झाले. साखर विरघळेपर्यंतच गरम करायची बरं का, जास्त गरम करण्याची अजिबात गरज नाही. बघ आता याची साखर विरघळली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आणखी दूध लागणार आहे. त्यासाठी मी इथे वाटीमध्ये थोडंसं दूध देखील घेणार आहे. आता मी यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे आणि याला चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. आपल्याला यासाठी मिक्सर किंवा आणखी काही फेटण्यासाठी साहित्य वेगळं असं लागणार नाही आहे. आपल्याकडे जो चमचा, पळी आहे त्यानेच आपण हे फेटू शकता. आणि हे अर्धा वाटी गव्हाचं पीठ हे देखील ह्याच्यात टाकून फेटून घेतलेलं आहे. चला आता मी यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि दूध जसं जसं लागेल तसं तसं टाकून मी हे सारण फेटून घेणार आहे. आणि आपण जेवढं फेटू तेवढं तो आप्पे केक चांगला फुगणार आहे. आता मी त्याची चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मिठाने काय होतं, कोणत्याही गोड पदार्थाला थोडं किंचितचं मीठ टाकलं म्हणजे पदार्थाला चव येते. आणि एक अर्धा चमचाच तेल इथे टाकलेलं आहे. तेल देखील आपल्याला जास्त टाकायची गरज नाही. आणि आपण ही जी बिस्किटांची पावडर करून घेतली होती ना, ती पावडर देखील टाकायची आहे. तर या बिस्किटांच्या पावडरमध्ये थोडी साखर असल्यामुळे आपल्याला दूध जरी जास्तीचं टाकलं तरी पुन्हा साखर टाकायची गरज नाही. आणि फार जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी पिठी साखर टाकली तरी येते चालेल. पण मी ते साखर टाकलेली नाही आहे आणि मला जास्त गोड आवडत नाही. चला आता आपण असं छान असं फेटून घेऊया. बघा असं कसं मस्त झालं आहे हे बेटर. आणि त्यामुळे काय होतं, हे असं फेटल्याने आप्पे छान फुगून येतात. आणि आता आपण हे 5-10 मिनिटांसाठीच फक्त झाकून ठेवणार आहोत. जास्त वेळ भिजवायची देखील ह्याची गरज नाही आपल्याला. आता आपण इकडे तोपर्यंत आप्पे पात्र गरम करायला ठेवणार आहोत. त्यासाठी मी आप्पे पात्राला इथे तूप लावून घेतलेलं आहे. बघा मंडळी, इथे आता माझ्याकडे ना ब्रश नसल्यामुळे मी ही आयडिया केली आहे. बटाट्याचा थोडासा तुकडा घेऊन त्यांनी आप्पे पात्राला लावून घेतलेलं आहे तूप. आता आपलं सारण थोडंसं 5 मिनिटांसाठी भिजलेलं आहे. आता मला रवा असल्यामुळे यामध्ये आपल्याला हे सारण थोडंसं अजून पातळ करावं लागेल. आपण याचे दुधाचाच वापर करायचा आहे. आणि दूध देखील आपल्याला फार जास्त लागणार नाही. 1 ते 1.5 वाटी दुधामध्ये आपण सर्वांना पुरेसे असे आप्पे ते बनवू शकतो. त्यापूर्वी जर माझे व्हिडिओ नवीन असतात तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मी केलेली रेसिपी तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला देखील विसरू नका. चला आता आपलं आप्पे पात्र गरम झालेलं आहे. आपण यामध्ये आपले आप्पे केक टाकून घेणार आहोत. बघा आता असे सर्व आप्पे हे छान प्रकारे इथे टाकून घ्यायचे आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. त्यामध्ये मी छोटे ज्या काही गोष्टी सांगते त्या देखील तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्येच आपले आप्पे केक रेडी आहेत. आणि यावर जर तुम्हाला क्रीम बनवायची असेल तर तुम्ही ती क्रीम बनवून देखील आप्पे केकवर लावू शकता आणि ती मुलांना देऊ शकता खायला. त्याने मुलं आणखीच खुश होतात. आता
आता हे आप्पे बघा आपले एक साईडनी छान असे भाजलेले आहेत आणि आपण दुसऱ्या साईडने त्याला पलटी करून ठेवायचे आहे, जेणेकरून दोन्ही साईडने ते क्रिस्पी होतील आणि दिसायला देखील छान दिसतात. कच्चे तर राहणारच नाहीत आणि फुगलेले आहेत ते बघा, म्हणजे हे चांगले वाफून निघालेले आहेत. आणि आपल्याला यामध्ये जास्तीचं सामान कुठलंच वापरायची गरज पडलेली नाही. फक्त मी इथे एक चिमूटभरच सोडा टाकलेला होता. बाकी आपण बेकिंग पावडर किंवा इनो पावडर असं काहीही आपल्याला टाकायची गरज पडलेली नाही. म्हणजे जे साहित्य आपल्या घरामध्ये आहे अगदी त्याच साहित्यांपासून आपण हा आप्पे केक तयार केलेला आहे. आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने असा जर आप्पे केक तुम्ही केला तर काहीच अवघड नाही आणि मुलं देखील खूप खुश होतात आणि विकत आणायची देखील गरज नाही आणि मुलांना पोटभर देखील खायला मिळतो. आणि काय असतं यामध्ये जास्त सोडा इनो पावडरचा वापर नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसाठी सुद्धा चांगला असतो. तुम्ही नक्की हे आप्पे केक करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवून नक्की सांगा. धन्यवाद मंडळी.